फेस मास्क बनवण्यासाठी मी इथे थोडीशी हळद घेते, बेसन, कॉफी घेते, हनी, आणि थोडंसं दही. मिक्स करून घेते. तर आपला हा घरगुती फेस मास्क रेडी झालेला आहे. आता बनवलेला फेस मास्क मी चेहऱ्यावर अप्लाय करते. Also you should apply on neck side. आता मी हे ड्राय होईपर्यंत चेहऱ्यावर असंच ठेवणार आहे आणि नंतर थोड्याशा कोमट पाण्याने चेहरा धुणार आहे. आता मी येथे धूप बनवत आहे. या सर्व फुलांना मी कडक उन्हामध्ये सुकवले होते आणि आता एकदम जास्त वाळलेले आहे आणि हे वाळलेली फुले मी मिक्सरमधून काढून घेते. यात मी नारळाची शेंडी पण ॲड करते. यानंतर मी यात लवंग, दालचिनी, कापूर टाकून मिक्सरला फिरवून घेते. तर तुम्ही बघू शकता एकदम बारीक झालंय. यानंतर मी यात मध, गाईचे तूप आणि पाणी घालून धूपचे स्टिक्स बनवणार आहे. तर अशा प्रकारे सगळे धूप बनवून घेते. तर आज आहे वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस. पहाटे लवकर उठून घराची स्वच्छता केली. आता मी येथे उंबरठा पूजन करते. उंबरठ्याला हळद, गोमूत्र, चंदन मिक्स करून लेपन करते. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस का साजरा करतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. आता वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस, त्यामुळे या दिवसाला वसुबारस असं म्हटलं जातं. पौराणिक मान्यतेनुसार समुद्र मंथनातून ज्यावेळी 14 रत्ने बाहेर पडली त्यातून कामधेनूचीही उत्पत्ती झाली. त्यामुळेच गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. गायीची सेवा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी नांदते. असं म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. दिवाळीची खरी सुरुवात गायीची पूजा करूनच म्हणजे वसुबारस या सणापासून होते. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना वसुबारस या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. अपेक्षा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.